आणि आता महत्त्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। राज ठाकरेंच्या गाडीसमोर झालेल्या आंदोलनाशी पक्षाचा संबंध नाही। आंदोलनात पक्षाचे कार्यकर्ते असतील, पण ती पक्षाची भूमिका नाही। बीडमध्ये काल झालेल्या आंदोलनावर संजय राऊतांचं स्पष्टीकरण। संजय राऊत शरद पवारांच्या अमंगल कार्यालयातील करवली उंबरठ्यावर बसूनच आयुष्य झिजवणार। राज ठाकरेंची संजय राऊतांवर बोचरी टीका। सोंगटी येते करवली, त्यांच्या अमंगल कार्यातली करवली येते, कळलं का? ते उंबरठ्यावरती बसून तिकडेच आयुष्य झिजवणार। सुपारी फेकण्याच्या घटनेला राज ठाकरेच उत्तर देतील, हीच लोक कधी काळी राज ठाकरेंच्या पाया पडायचे। संजय शिरसाट यांचं विधान। कधी काळी राज ठाकरेंच्या पाया पडणारे लोक होते, म्हणून आता या घटनेला चोख उत्तर जे आहे ते राज ठाकरे देतील। दिल्लीत शिंदे लोटांगण घालायला गेले होते। सर्व लोक दिल्लीत लोटांगण घालण्यासाठी जात नाहीत। ठाकरे दिल्लीतील लोटांगण घालतात। शिंदेंच्या या वक्तव्यावर राऊतांची शिंदेंवर जोरदार टीका। महिला आयोगाच्या सदस्य संगीता चव्हाण ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करणार। 12 ऑगस्टला मुंबईत मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश करणार। सुषमा अंधारेंच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून अनेक पदाधिकारी शिंदे गटात। सुषमा अंधारे सुपारी बाज बाई असल्याची संगीता चव्हाण यांची टीका। आनंदराव अडसूळ यांना राज्यपाल नाही तर राष्ट्रपती केलं पाहिजे, रवी राणांची टीका। तर अडसूळ पिता पुत्रांनी बडनेरा मतदारसंघात येऊन निवडणूक लढवावी, राणांचं अडसूळ पिता पुत्रांना आव्हान। ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभेआधी शिंदे गटाची जोरदार बॅनरबाजी। घालीन लोटांगण वंदीन चरण अशा बॅनरवर आशय, तर बॅनरबाजीमधून ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर टीका। ठाण्यात ठाकरे गट आणि शिंदे गटात बॅनर वॉर सुरू। खुर्चीसाठी पक्ष आघाडीकडे गहाण ठेवणाऱ्यांनी तत्वांच्या गोष्टी करू नयेत, शिंदे गटाचं ठाकरे गटाला उत्तर। लोक ग्रामपंचायतीचं सदस्यपद सोडत नाहीत, मी महायुतीसाठी मंत्रीपद सोडलंय, शिंदे गटाचे नेते भरत गोगावलेंचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस आणि बावनकुळेंचा उद्या अकोला दौरा। भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेणार। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे उद्या परभणीच्या दौऱ्यावर। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला मेळाव्याचं आयोजन। भाजपचे माजी खासदार संजय काकोडेंनी शरद पवारांची भेट घेतली। दरम्यान पवारांसोबत राजकीय चर्चा नाही, पक्षाच्या लोकांना माझ्यावर विश्वास नसेल तर मला काही देणं घेणं नाही, संजय काकोडेंचं वक्तव्य आहे। सोलापूरच्या माढा विधानसभेच्या जागेवर पुन्हा एकदा काँग्रेसचा दावा। टेंभुर्णीत झालेल्या बैठकीत प्रस्ताव नाना पटोलेंना पाठवलाय। बच्चू कडूंची भूमिका कधीच ठाम नसते, ते येऊन काही उपयोग नाही। बच्चू कडू महाविकास आघाडीत सामील होण्याच्या चर्चेवर अरविंद सावंत यांचं वक्तव्य।